नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सवरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज पुन्हा एक ॲडव्हर्टाइजमेंट घेऊन आलेलो आहे. बृहमुंबई महानगरपालिकेकडून या ठिकाणी 132 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत. सर्व काही बघणार आहोत. कोणते विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात, कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे. दोन महत्त्वाचे त्यांनी नमुना अर्ज दिलेले आहेत, ते दोन्ही भरायचे आहेत. कसे भरायचे आहेत आणि कुठं जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं मी सांगणार आहे. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला, कारण महत्त्वाचे अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत राहतात. याआधी तुम्हाला सुरू करण्याआधी ज्युनियर इंजिनियर या ठिकाणी जे एक्झाम झालेल्या होत्या त्याचा पेंडिंग होता या ठिकाणी रिझल्ट. कोर्टामध्ये केस चालू होती, तर त्याच्याविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सारखे कॉमेंट्स केलेले आहेत. तर त्याच्याविषयी माहिती अजून अवेलेबल झालेली नाही ऑफिशियल वेबसाईटवरती. जर कुणाकडेही या ठिकाणी कोर्ट केस नंबर असेल तर मला सेंड करा, किंवा तुम्ही स्वतः या ठिकाणी ई कोर्ट सर्व्हिसवरती जाऊन ऑनलाईनमध्ये सुद्धा तो टाकून या ठिकाणी त्याच्याविषयी माहिती घेऊ शकतात, किंवा तुम्ही मला सेंड करा कमेंटमध्ये, मी त्याविषयी माहिती घेईल. कारण मला ई कोर्ट या ठिकाणी जो नंबर असतो त्यांचा तो माहीत नाही आहे, केस नंबर असतो, तर त्याच ठिकाणी माहिती भेटलेली नाही अजूनपर्यंत. तर मित्रांनो, जाहिरात सुरू करूया. या ठिकाणी बघा, महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरी क्रमांक दिलेला आहे. या ठिकाणी बघा, कंत्राटी पद्धतीने निवड भरायची आहेत. बृहमुंबई महानगरपालिकेच्या या ठिकाणी अर्ज मागविण्यात आले ऑनलाईन पद्धतीने. ऑनलाईन नाही, यामध्ये ऑफलाईनमध्ये आहे, नमुना अर्ज दिलेले आहेत. या ठिकाणी बघा, तुम्हाला फीस टोटल 933 रुपये लागणार आहे. 30/6/2025 ते 11/7/2025 पर्यंत. शनिवार आणि रविवारची सुट्टी वगळून तुम्हाला कार्यालयीन वेळेमध्ये 11 ते 3 वाजेपर्यंत जमा करायचे. सोबत तुम्हाला मूळ पावती अर्जासोबत जोडून पूर्ण भरलेला अर्ज आणायचा आहे. तर ते अर्ज कसा भरायचा मी सांगणार आहे. या ठिकाणी बघा, कंत्राटी पद्धतीने भराव्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पद दिलेले आहेत. व्हॅलिड ईमेल आयडी देणं खूप महत्त्वाचं आहे. सर्व काही मेसेज जे आहेत ते त्याच्यावरतीच येणार आहेत. कंत्राटी कालावधीसाठी 1/9/2025 ते 31/3/2027 पर्यंत हा कालावधी पूर्ण राहणार आहे. या ठिकाणी बघा, पहिलं अनुक्रमांक, पदाचं नाव, एकूण पदे, ठोक, मानधन, शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. सर्व काही बघणार आहोत आपण पूर्णपणे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. पहिला आहे व्यवसायोपचार तज्ज्ञ, 5 जागा आहेत, 40,000 रुपये महिना राहील. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा BSc OT या ठिकाणी बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी पदवीधारक असेल. उमेदवार हा महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार भौतिकोपचार परिषद मुंबई येथील नोंदणीकृत पण पाहिजे, लक्षात घ्या. सेकंड आहे प्रोस्थेटिक तंत्रज्ञ, एक पद आहे, 20,000 पगार राहणार आहे. बॅचलर इन प्रोस्थेटिक BP डिग्री इन फ्रॉम एनी इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज बाय RCI. त्यानंतर बघा, या ठिकाणी 30 नंबरचं पद आहे ऑर्थोटिक तंत्रज्ञ, एक पद आहे, 20,000 पगार राहणार आहे. आणि सेम क्रायटेरिया आहे ॲज इट इज वरचा. 4 नंबरचं पद आहे भौतिकोपचार तज्ज्ञ, 7 पद आहेत, 40,000 रुपये पगार राहणार आहे. उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा BSc PT या ठिकाणी पदवीधर पाहिजे. उमेदवार हा महाराष्ट्र राज्य उपचार तज्ज्ञ या ठिकाणी मुंबई नोंदणीकृत असावा. त्यानंतर समाज विकास अधिकारी आहे, 8 जागा आहेत, 30,000 रुपये या ठिकाणी मानधन आहे. उमेदवार हा शासनमान्य विद्यापीठाचा समाज कार्यातील मास्टर सोशल वर्क, मास्टर ऑफ आर्ट्स इन सोशल वर्क विषयात पूर्ण वेळ पदव्युत्तर असावा. या ठिकाणी बघा, उमेदवारास शासकीय मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामधील 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. आणि या ठिकाणी 3 नंबरला बघा, तुम्ही उमेदवार 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी भाषा विषयाची परीक्षा ही पूर्णपणे या ठिकाणी उत्तीर्ण झालेला पाहिजेत. त्यानंतर बघा, 6 नंबरचं पद आहे क्षकिरण तंत्रज्ञ, 17 जागा आहेत, 20,000 रुपये पगार राहणार आहे. या ठिकाणी 12वी नंतर तुम्ही आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालविणारा क्षकिरण विषयातील BPMT या ठिकाणी म्हणजे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओलॉजी हा पूर्ण 3 वर्षांचा कोर्स उत्तीर्ण पाहिजे. त्याने 6 महिन्यांची या ठिकाणी इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी, तर तुम्हाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल. किंवा या ठिकाणी बघा, उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर मान्यताप्राप्त संस्थेकडून रेडिओग्राफी ही पदविका या ठिकाणी उत्तीर्ण असावा. व डायग्नोस्टिक सेंटर रुग्णालय येथील क्षकिरण विषयाचा कामाचा 1 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला द्वितीय प्राधान्य देण्यात येईल. किंवा हा उमेदवार विज्ञान शाखेतील 12वी किंवा MCVC नंतर संस्थेकडून रेडिओग्राफी ही पदविका जर उत्तीर्ण झालेला असेल आणि त्याच्याकडे जर क्षकिरण विषय कामाचा 2 वर्षाचा अनुभव असेल तर तृतीय प्राधान्य तुम्हाला दिलं जाईल. या ठिकाणी बघा, उमेदवार हा खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी म्हणजे ट्रेड टेस्ट उत्तीर्ण होणे आवश्यक राहते. 7 नंबरचं पद आहे क्षकिरण सहाय्यक, 19 पदे, 16,000 पेमेंट राहणार आहे. या ठिकाणी 12वी नंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालविणारा BPMT हा 3 वर्षाचा कोर्स पाहिजे आणि 6 महिन्यांचं इंटर्नशिप पूर्ण पाहिजे. सेम ॲज इट इज या ठिकाणी BSc इन फिजिक्स पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. या ठिकाणी रुग्णालयातील क्षकिरण विभागात 2 वर्षाचा अनुभव असावा. किंवा उमेदवार 12वी नंतर रेडिओग्राफी विषयात पदविका परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. क्षकिरण विभागात 2 वर्षा कामाचा अनुभव असावा आणि उमेदवार हा महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी ट्रेड टेस्ट उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, रेडिओग्राफरचे 2 पद आहेत, 20,000 पगार राहणार आहे. याला पण उमेदवार 12वी नंतर हा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालविणारा क्षकिरण विषयातील BPMT या ठिकाणी 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे. 6 महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केलेली असेल तर प्रथम प्राधान्य. या ठिकाणी द्वितीय प्राधान्य सुद्धा आहे, तुम्ही चेक करून घ्या. आणि या ठिकाणी तृतीय प्राधान्य सुद्धा दिलेलं आहे.
सोबत ट्रेड टेस्ट या ठिकाणी आवश्यक आहे तुम्हाला देणं. त्यानंतर 9 नंबरचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 33 पद आहेत, 20,000 पेमेंट राहणार आहे. या ठिकाणी बघा BSc डिग्री इन BSc पाहिजे आणि या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची MSBT म्हणजे DMLT पदविका उत्तीर्ण असावा किंवा BSc प्लस DMLT दोन्ही पाहिजे. या ठिकाणी किंवा मत दिलेलं आहे उमेदवार 12वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडील निमवैद्यकीय तंत्रज्ञान शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन विषयातील या ठिकाणी पदवी धारण करणार असावा. या ठिकाणी बघा 10 नंबरचं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक, 25 पद आहेत, 16,000 रुपये पेमेंट राहणार आहे. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा रसायनशास्त्र, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी आणि डिग्री इन BSc उत्तीर्ण पाहिजे. त्याचसोबत तुम्हाला ट्रेड टेस्ट उत्तीर्ण करावी लागणार आहे. 11 नंबरचं पद आहे या ठिकाणी शेवटचं औषध निर्माता, 14 या ठिकाणी पद आहेत, 20,000 पेमेंट राहणार आहे. या ठिकाणी उमेदवाराचा राज्य शासनाचा तंत्र शिक्षण मंडळाची फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील फार्मसीमधील पदवी आवश्यक आहे. उमेदवाराला महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिलकडे नोंदणी आवश्यक आहे. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्चतम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेली मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर मराठी तुमचा विषय पास झालेला पाहिजे हे लक्षात घ्या. त्यानंतर बाकीची माहिती दिलेली तुम्ही चेक करून घ्या. उमेदवाराचं वय 18 वर्षापेक्षा कमी नसावं आणि 38 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. या ठिकाणी निवडीचे निकष आणि कार्यपद्धती दिलेली आहे. तुम्हाला सदर पदाची विहित केलेली अर्हता तुमच्याकडे असेल तर मुलाखतीच्या प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे तुमची गुणवत्ता निवड यादी या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. मुलाखतीचा दिनांक दिलेला आहे. अर्जात नमूद केलेल्या ईमेलवर 2 दिवस आधी तुम्हाला कळवण्यात येईल. अर्ज करण्याचा कालावधी हा 30/6/2025 ते 11/7/2025 पर्यंत आहे. 933 रुपये तुम्हाला शुल्क राहणार आहे. या ठिकाणी शुल्क भरण्याचा कालावधी सुद्धा दिलेला आहे. सर्वसाधारण अटी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, काय काय लागणार आहे. तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला 500 रुपयाच्या ब्रॉन्ड पेपरवर करारनामा सुद्धा करून द्यावा लागणार आहे. त्यानंतर खाली आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बघा बृहमुंबई महानगरपालिकेकडून या ठिकाणी अर्जाचा नमुना दिलेला आहे. तो तुम्हाला भरून या ठिकाणी पाठवायचा आहे. पदाचं नाव तुम्हाला लिहायचं, या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे आणि ही माहिती संपूर्ण भरायची आहे. तुमचे आडनाव प्रथम लिहा, या ठिकाणी पूर्ण नाव लिहायचं आहे, पत्ता, व्यवहाराचा पत्ता, पदाचं नाव, जन्मदिनांक, वजन, किलो या ठिकाणी उंचीमध्ये, सेंटीमीटरमध्ये तुम्हाला उंची लिहायचे, वय सुद्धा लिहायचं आहे, शैक्षणिक अर्हता लिहा आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहून सही करायची आहे. या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर बघा वैयक्तिक माहिती पत्र या ठिकाणी बायोडाटा मागितला आहे, हा सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. संपूर्ण आडनाव मराठीत लिहा, वडिलांचं संपूर्ण नाव, विवाहापूर्वी संपूर्ण नाव महिलांकरता आहे, नसेल चेंज झालेलं तर काही गरज नाही. या ठिकाणी पत्ता लिहायचा आहे, दूरध्वनी क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे, ईमेल ID, लिंग कोणतं आहे, पुरुष आहात का स्त्री, राईट क्लिक करा. जन्मदिनांक तुम्हाला लिहायचा आहे, दिनांक, महिना, वर्ष, या ठिकाणी दिनांक आजच्या दिनांकाला तुमचे असलेले वय, महिने आणि दिवसानुसार तुम्हाला लिहायचं आहे. शैक्षणिक अर्हता यापैकी काय आहे ते सर्व लिहा. 10वी आहे, 12वी, पदवी, पदविका, पदव्युत्तर किंवा फेलोशिप असेल, या ठिकाणी कोणत्या मंडळ किंवा विद्यापीठामध्ये तुम्ही केलंय, प्राप्त गुण पैकी आणि टक्केवारी, या ठिकाणी मराठी आणि इंग्लिशला तुम्हाला किती गुण होते आणि उमेदवार हा किती प्रयत्नात पास झालेला आहे. त्यानंतर अनुभव असेल तर तो लिहा. स्थानिक पोलीस ठाण्याचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी खाली उंची, फूट, इंच, वजन या ठिकाणी किलोग्राममध्ये, शरीराची ठेवण या ठिकाणी किरकोळ आहे, मध्यम आहे, सुदृढ वर्ण, नेत्रवर्ण, वैयक्तिक खून हे सर्व लिहा. संगणक विषय ज्ञान MSCT असेल तर हो किंवा नाहीला टिक करा. नोकरीला आहात, होय किंवा नाहीला टिक करा. उमेदवाराविरुद्ध जर पोलीस चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी आहे का नाही तर होय किंवा नाही लिहायचंय. आणि उमेदवाराला जर पूर्वी काही शिक्षा झालेली असेल या ठिकाणी ते सुद्धा होय किंवा नाही मध्ये तुम्हाला लिहायचंय. या ठिकाणी नाव लिहा, सही करा आणि दिनांक टाका. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व नेऊन त्या ॲड्रेसवरती द्यायचं आहे. तर मित्रांनो, याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.